सकाळपासून उपाशी आहे. कोणाला माझी काळजी नाहीये का? इट्स ऑलरेडी 9:30 नाउ. आय नो बाबू. सगळं तयार आहे सांगितलेल्या वेळेला. 9:30च ठरलं होतं की नाही आपलं? अरे वा वा स्वानंदी, अगं किती पटापट केलं सगळं. आणि हा जो घमघमाट सुटलाय ना त्याच्यावरनं कळतंय हे सगळं एकदम उत्तम झालं असणार. सुष्मिता, शिक जरा तुझ्या ताईकडून काहीतरी. हे बघ ना, सगळ्यांचा परफेक्ट बॅलन्स सांभाळते ही. म्हणजे घरचं काम करते, ऑफिसमध्ये काम करते, आमचं पथ्य पाणी बघते आणि सतत हसतमुख असते. घरातलं तर करतेस आणि सासर माहेर दोन्ही सांभाळते. पिंट्याची काळजी घेते आणि माझ्या औषधांचं पण परफेक्ट बघते अगदी. आमच्या घराने किती जन्म पुण्य केलेत म्हणून तुझ्यासारखी सून मिळाली आम्हाला. आणि या सगळ्या एवढ्या फरमाईश देऊन सुद्धा त्याही तू पूर्ण केल्यास आणि त्या पण वेळेवर. ते एकटीनं. नाही नाही, एकटीने नाही केलं या. राजवाड्यांनी मदत केली आहे मला सगळं करायला आज. अरे वा, म्हणजे हे पदार्थ अगदी सुंदर आणि चविष्ट झालेले असणार नक्कीच. असा संसारही करा हा. स्वयंपाक करताना कुठली गोष्ट पाहिजे असते माहिती का? पेशन्स, म्हणजे वाट बघण्याची, थांबण्याची तयारी. घाई करून चालत नाही यार. तसंच संसाराचं असतं ग. असंच एकमेकांना समजून घेऊन संसार करा. चला बसा, सगळे नाश्ता करायला बसा आता. स्वानंदी मॅडम, तुम्ही बसा. नाही, होऊ दे सगळ्यांचं, मग मी बस. अगं वाव ताई, कमाल झालंय. टू गुड. छान झालंय हा. मला नाही आवडलं. गाढवाला गुळाची चव काय? काय म्हणालात? छान छान झाले सगळं. सुगरण आहे आमची स्वानंदी. प्रश्नच नाही. स्वानंदी मॅडम आहेतच सुगरण. हॉटेलमध्ये राहतात ना तशी राहतात ही माणसं, एकमेकांना अनोळखी असल्यासारखे. घरात मानाची माणसं येणार आहेत, जावई येणार आहेत, अधिक मासाचं आमंत्रण द्यायचंय. काही नाही, येऊन बसली तिकडे आराम करत. पण हे इकडे मी एकटी करते काम करत बसली अनारसे. एवढे कष्ट पडतायत ना तर मग सोपं काहीतरी करावं. दुसऱ्याच्या जीवावर एवढा मोठा घाट घालायचाच कशाला मी म्हणतो.